एक महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। विधान परिषदेसाठी नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून आणि थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान नार्वेकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मातोश्री निवासस्थानी महाभारत झालं असा दावा नितेश राणे यांनी केलाय। विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे आणि यावरून मातोश्रीवर वाद झाला असा दावा नितेश राणे यांनी केलाय। नाही, मला माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा। कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरचा निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे। त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सात्वन करा।